आज नागराजांचं दर्शन घेतलं आणि खतरनाक अशी साऊंडची कॉम्पिटिशन सुद्धा बघितली. साऊंडच्या असल्या थाप्या आणि बेकार बेकार स्ट्रक्चर तुम्हाला फक्त याच गावात बघायला भेटते. त्यामुळे तर या गावाला नाद निराळा 32 शिराळा म्हणते. पार्ट 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण नागराजांचं दर्शन घ्यायला आलो. असला खतरनाक विषय तुम्हाला फक्त 32 शिराळ्यातच बघायला भेटणार. दुसरा इथं बाहेर काढलेला तर त्यापेक्षा मोठा होता. मी तर पहिल्यांदाच नागराजांचं असं दर्शन केलं होतं. आम्ही इथलं दर्शन करून बाहेरच पडलो तेवढ्यात आम्हाला गँग पण भेटली. मग त्यांच्यासोबत आम्ही परत साऊंड बघायला निघालो. आता इथून सगळे साऊंड लाईननं लागले होते, त्यामुळे सगळा रोड तर डायरेक्ट पॅकच झालेला. मग तसंच वाट काढत काढत आम्ही साऊंड बघत पुढे चाललेलो. हे साऊंड बघत बघत आम्ही पृथ्वीबाबा नाईक यांच्या चौकात येऊन पोहोचलो. इथं खतरनाक असा सेटअप टाकला होता. इथं तर स्ट्रक्चर मध्ये डायरेक्ट सापच लावलेलं. या साऊंडचा ऑपरेटर डायरेक्ट डीजे आकाश फलटणच होता, त्यामुळे साऊंड एकदम जोरातच वाजत होता. मी तर इथं चालून चालून दमलो, पण साऊंड काय संपतच नव्हती. जरा पुढे आल्यावर तर ट्रॅफिकच जाम झालं, पण त्याच ट्रॅफिक मधनं वाट काढत काढत आम्ही पुढे गेलो. प्रत्येक साऊंडचा आवाज ऐकत मज्जा करत आम्ही पुढे चालत होतो. तिथल्या साऊंड समोर तर डायरेक्ट दणकाच विषय चालू होता. हे बाबा तर लय जोरात नाचत होते. जसं जसं पुढे जाईल तसं वेगळे वेगळे साऊंड बघायला भेटत होते. साऊंडच्या असल्या टप्प्यान जोरदार स्ट्रक्चर तुम्हाला फक्त 32 शिराळ्यातच बघायला भेटते. त्यासाठी तुम्हाला एकदा 32 शिराळ्यात नक्कीच यायला लागतंय. लाईनला लागलेले सगळे साऊंड आम्ही एक एक करून बघून घेतले आणि त्यानंतर आम्ही कॉम्पिटिशन बघायला गेलो. या 2 साऊंड मध्ये कॉम्पिटिशन चालू होतं. हे कॉम्पिटिशन बघून आम्ही आता घराकडे निघालो. जाता जाता आम्ही थोडी मज्जा पण केली. तर आजसाठी एवढंच. अशाच व्लॉगसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.